क्रिएटर आहे, मी कॉन्टेंट क्रिएटर आपण आहे, पण आपण समाजातली डार्क साईड दाखवायची नाही का? मग आपलं काम आहे का नाही? हां, त्यांनी सबस्क्रायबर व्ह्यूसाठी आणि फेमसाठी पाळायचं. फेम वाटत झोपला असन तो कदाचित. नाही, जेवढी पुणे नगर जिल्ह्यामध्ये जेवढी बैलगाड्यावाली लोक आहे ना, जवळपास 15,000 लोक आहे बैलगाड्यावाली. प्रत्येकाने 100-100 रुपये जरी मदत केली ना, तरी या पोराचा का बिल आहे ना कव्हरअप होऊन जाईल. मग तुम्हाला अपील आहे, जेवढ्या लोकांना तुम्हाला मदत करता येईल ना, या लोकांना या पोराला मदत करा. याची पोरगी 23 वर्षाची, पोरगा 21 वर्षाचं, तिची आई, त्याला वडील नाही, त्यांना जागा कमी आहे, उत्पन्न साधन नाही आहे. 7,000 रुपये म्हणजे ते आई कसं काय सर्वाईव्ह करणार कुटुंब. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आता आम्ही ना मुळशीमध्ये आहे, साईनाथ हॉस्पिटल आहे, आम्हाला तिथं जायचं बेसिकली. सिद्धेश आहे, मी आहे. आमचं आहे ना आता पर्सनल काय काम नाही आमचं, आम्हाला एका माणसा पोराला हेल्प करायची ते ना, म्हणून मी ना ते चाललो. आम्ही तुम्हाला गेलो दाखवतो, सगळी स्टोरी सांगतो बरोबर कशी काय, कोण कुठला पोरगा आहे, काय झालं त्यासोबत. पाऊस गेला, काय ऊन झालं का नाही, 5-10 मिनिटात पाऊस येतोय, जातोय, परत येतोय, जातो, असं होतंय. आता आम्ही बरोबर हायवे लागलोय पुणे नाशिकच्या. इथं जवळच आहे ते हॉस्पिटल, इथं बघत चाललोय. गुगल आम्ही लोकेशन टाकलंय, ते जाऊन त्यांच्या रिलेटिव्ह त्यांना भेटायचं आपल्याला, म्हणजे आपल्याला पूर्ण डिटेल माहिती सांगतील त्याबद्दल. इथं सेकंड फ्लोअरला आहे ना, आयुष्यमध्ये इथे वाटत झोपला असन तो कदाचित. त्या पोराचं आहे ना, मी वर गेलो आयुष्यमध्ये, इथं साईनाथ हॉस्पिटलला आहे, इथं मुळशीला. आता आम्ही ना त्या पोराला भेटलो आयुष्यमध्ये हॉस्पिटलमध्ये, दवाखान्यात. त्याला चेक केला आम्ही, त्याचं आहे ना नेमकं आहे ना पूर्ण ऑपरेशन केलेलं आहे बेसिकली. त्याचं आहे ना जवळपास 1 महिना झाला, तर पोरगा आहे ना आयुष्यमध्ये ॲडमिट आहे. आयुष्यमध्ये 1 महिना ॲडमिट असून अजून ना क्रिटिकल सिच्युएशन आहे. जेवढी पुणे नगर जिल्ह्यामध्ये जेवढी बैलगाड्यावाली लोक आहे ना, जवळपास 15,000 लोक आहे बैलगाड्यावाली. प्रत्येकाने 100-100 रुपये जरी मदत केली ना, तरी या पोराचा का बिल आहे ना कव्हरअप होऊन जाईल. मग तुम्हाला अपील आहे, जेवढ्या लोकांना तुम्हाला मदत करता येईल ना, या लोकांना या पोराला मदत करा. याची नेमकी आई एकटी, याला वडील नाही आहे, याला त्यांची बहीण, वय जवळपास 23 वर्ष वय आहे, आणि या पोराचं वय 21 वर्ष होतं. किंवा MIDC महिन्यात कामाला आहे, आणि त्याची बहीण पण कामाला आहे MIDCत. जेवढ्या यांच्या पॉकेट अफोर्ड करता ना, ते आता मदत करता येते. मुख्यमंत्री सहायता निधीमधून यांना जवळपास 80,000 रुपये आलेलं आहे. आणि ह्या पोरगा आहे ना पक्वात वाजवायचा, मग ते वारकरी संप्रदायाकडून यांना 80,000 रुपये आलेत. आणि बारीक छोटे मोठे लोक मदत करतात. आता जिल्हा परिषद फंडातून करायला पाहिजे, आमदार निधून करायला पाहिजे, खासदार निधून करायला पाहिजे, पण या कुटुंबाला मदत केली पाहिजे. कारण या कुटुंबाकडे ना अवघी जमीन आहे, जवळपास 1 गुंठ्यामध्ये यांना जमीन. मग यांना फक्त काम करून यांचं पोट भागवून नाही. ह्याची आई यांना जवळपास जिल्हा परिषदमध्ये ग्रामपंचायतमध्ये कामाला आहे, आणि ते टेम्पररी कामाला, त्यांना अवघं पगार 7,000 रुपये. त्यांचं कुटुंब उदरनिर्वाह होतोय. तर आता या पोरा एवढी वाईट अवस्था आलीत ना, मी असं सिद्धेश असं आम्ही तिघं एकत्र आलो, आणि आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही या पोराचे ना सत्यपरिस्थिती दाखवतोय. आणि तुम्हाला अपील करतो की जेवढ्या लोकांनी मदत करता येईल तेवढी लोक या पोराला मदत करा. कारण या खरं अडचण नाही या पोराला. आता आम्हाला आहे ना, आमच्या इथं 1 रुपये स्वार्थ वगैरे काही नाही. इथं साईनाथ हॉस्पिटलला आम्ही आता आलो, मुळशीमध्ये. इथं ॲडमिट आहे पोरगा. जर का तुम्हाला भेटायचं असतं ना, आम्ही स्क्रीनशॉट त्यांचं आहे ना UPI ID, बँक अकाउंट, हे सगळे डिटेल्स टाकन. तुम्ही नक्की या पोराला मदत करा. 1 hour later. आता आहे ना, एक जवळपास 3:30 वाजलेत. सिद्धेशन मी आता आहे ना इथं हॉटेलमध्ये आलो जेवण करायला. आम्ही ज्या हॉस्पिटलमध्ये गेलो ना, माय ना तोंडातून खरं शब्द नाही निघत राहता. मी त्या पोराला जाऊ बघितलं ना, तेव्हा वाईट वाटलं राव. तुला काय वाटलं? मला बघताच नाही आलं हे त्याला. ती त्या टायमिंगला गेलो ना, ते माणूस हे होतो, हँग होतो. मी दवाखान्यात गेलो का, माझ्या वडिलांचं आठवलं राव मला. माझ्या वडील पण 1 महिने हॉस्पिटलाइज होते, आणि त्यावेळेस मी बघितलं की ते सर्वाईव्ह करावं लागतं नाही का. आपण कुटुंब म्हणून सोबतचे लोक पळतात, डॉक्टरला करा असतात आपल्यासोबत त्या टायमिंगला. तर माझ्यासोबत पण, माझ्या मदरसोबत पण झालं असं. तर काय सिच्युएशन असते ना, ती फक्त ज्याच्यावर असते ना, त्याच्या फॅमिली मेंबरलाच माहिती असते. आता आपण त्या दोघींशी बोललो, कसं झालं, आपल्यालाच कसं तरी वाटलं. बाई विचार कर, ती पोरगी 23 वर्षाची, पोरगा 21 वर्षाचं, तिची आई, त्याला वडील नाही, त्यांना जागा कमी आहे, उत्पन्न साधन नाही आहे. 7,000 रुपये म्हणजे ते आई कसं काय सर्वाईव्ह करणार कुटुंब. आणि पोराला आता 14-15 लाख रुपये खर्च आला आहे. कसं काय करणार सांग मला तू. अहो 2 लाख रुपये तर मेडिकललाच गेले. ह्याच्यातच कळतं त्यांचं बिल किती होणार आहे. आणि त्यांच्यावर खरंच ही जेन्युइन आहे. किमान नाही ना म्हणलं तरी 14 ते 15 लाख रुपयाची 100% बिल्डिंग काढ. मग अशा लोकांना मदत नाही करायची का. मग आता आपण कॉन्टेंट क्रिएटर आहे,
मी कॉन्टेंट क्रिएटर आपण आहे, पण आपण समाजातली डार्क साईड दाखवायची नाही का? मग आपलं काम आहे का नाही? हां, आणि सबस्क्रायबर व्ह्यूसाठी आणि फेमसाठी पाळायचं. फेमसाठी काय नसतं, पण आता हे जे जेन्युन आहे ना, मला जेन्युन वाटलं म्हणून आपण हिंदीमध्ये. मी ना 2 दिवस आधी रील बनवली. पुणे नगर जिल्ह्यातली लोक नाही पोरं एकत्र या, बैलगाड्यावाली 10,000 लोक आहे, 100 रुपये मदत करा, अशा लोकांची मदत होईल. ज्यावेळेस तुमच्या होईन ना वेळ, त्यावेळेस आपण भेटू. आणि त्यावेळेस कुठं दुखतं ना तेव्हा सांगू आपण. मग आत्ता आहे ना समाज म्हणून एकत्र यांची गरज आहे. प्रत्येक गाड्यावाला आहे ना 7 ते 5 मी आता एक घोडा आणि एक बैल आहे माझ्याकडं. मी जवळपास आहे ना सगळं घाटबीट करून त्यांचं खर्च करून 25,000 रुपये खर्च करतोय. मग मैदानात नाही का 1,000 रुपये तरी द्यायची देऊ शकतो आहे ना. आपण सगळे शेतकऱ्याची पोरं आहे, का देऊ शकत नाही? आता सध्याच्या याच्याकडे तर बैल पण नाही आहे, पण हा कॉन्टेंट क्रिएशन करतोय, चांगलं काम करतोय. बऱ्याच लोकांना जे फ्री ऑफ कॉस्ट यांनी प्रमोशन केलेले लोकांचे मला माहिती आहे. आम्ही दोघं किती वेळा गेलो, किती लोकांना मदत पण केलेली. मी याला फक्त एकदाच म्हणलं सिद्धेश आपल्या या माणसाला, या पोराला मदत करायची राव. हे म्हणलं 1 मिनिटात येऊ. लगेच आलो आम्ही आणि त्यांचं शूट घेतलं. पर्सनली पहिला सांगतो असं कधी शूट नाही घेतलं राव. मला लय वाईट वाटलं. कसं तरी वाटत होतं जेव्हा मी त्यांच्यासोबत बोलत होतो ना, तेव्हा तिकडं मी माझ्या स्वतःला इमेजिन करत होतो की बाबा आता समजा आपण असतो तर आपल्यावर कोणी मदत केली नसती तर काय ती कंडिशन असते ना, ती त्यालाच माहिती. म्हणजे आता जे पण ही व्हिडिओ बघते ना, मला फक्त त्यांना एवढं सांगायचं आहे, भले तुम्ही नाही का 50 रुपये करा किंवा 100 रुपये करा, पण ती 50-100 रुपये त्यांना तुम्ही मदत करसाल ना, ती खूप मोठी गोष्ट आहे. काय ती तर दानच ठेवा पाहिजे प्रत्येक बैल. मी रिॲलिटी सांगतो, 10,000 बैलगाड्यावाली आहे, त्यातलं एक गरीब नाही आणि एकाला पण असं नाही 100 रुपये देता येणार नाही. एक पण नाही का, एक पण बरं का, एक पण 100 रुपये म्हणतोय. 10,000 × 100 कर 10 लाख रुपये झाले. 10 लाख रुपये मदत करा. ही वेळा त्याच्यावालीत ना, ही तुमच्यावर माझ्यावर येणार आहे. मग त्यावेळेस भेटून बोलू आपण. मला तर या गोष्टीचा फेम घ्यायचा आहे ना, पैसे कमवायचे आहेत ना, सबस्क्रायबर पाहिजे ना, फॉलोअर पाहिजेत. ऐका जरा, या गोष्टी जर तुम्हाला वाटत असेल मला फॉलोअर सबस्क्रायबरसाठी आम्ही करतोय तर आता शिवी देऊ शकत नाही, पण नाही केलं तर काही फरक नाही पडत. काहीच फरक नाही पडत. आम्हाला फॉलो ना करू, शेअर ना करू, काहीच ना करू, पण या पोराला मदत करा. आणि तुम्हाला मदत करायची ना, ते हॉस्पिटलला जावा, त्यांची आई आहे, त्याची बहीण आहे, ह्या लोकांना जाऊन भेटा आणि 70% जाणून घ्या आणि मदत करा. म्हणजे ह्याच्यामध्ये आमचं काही मी असं म्हणत नाही की आपण काही पैसे आता हे बघा, आपण काय शक्तिमान नाही की सगळंच खुलून दाखवायला. आणि माझ्या मनात काय चाललंय तुम्हाला सांगायला, तुम्ही समोर जावं, समोर बघा राव. याच्यापेक्षा जास्त खोलून मी तर नाही सांगू शकत. जसं आपण गेलो, हां, मला पण वाटलं बऱ्याच फ्रॉड असत नाही, म्हणून मी पर्सनल जाऊन भेटून आलो. मी ते परिस्थिती बघितली ना, काही जेन्युन परिस्थिती आहे. आम्ही जेव्हा आत गेलो तेव्हा हँग झालं. बघा, जमलं तर मदत करा राव. खरंच वाईट अवस्था आहे राव. खरंच समाज म्हणून आहे ना, आपण या समाजाला काहीतरी देणं लागतो. मुळात ही भावना असली पाहिजे तुमच्यात. आणि प्रत्येक बैलगाड्यावाला शेतकऱ्याची पोरं आहे ना, खरंच चांगली आणि चांगलं काम करतात. म्हणून मी तुम्हाला अपील करतो, तुम्ही सगळे मिळून एकत्र या, आपण या पोराला मदत करू. आज ही वेळ त्याच्यावालेली आहे, माझ्या होईन, तुमच्या होईन. आपण सगळे एकामेकाला मदत करू प्रत्येक गोष्टीत. आणि तुमचा कोणता व्यवसाय असून दे, कोणता काय असून दे, फ्री ऑफ कॉस्ट प्रमोट करून देणार मी. फ्री ऑफ कॉस्ट, 1 रुपया न घेता. फक्त आम्हाला एवढंच आहे की तुम्ही त्या पोराची मदत केली. यस, मदत करा राव. थँक्यू. याच्यापेक्षा जास्त काही सांगू शकत नाही आता. आता काही बोलूच नाही शकत. आता एवढी अपील केली, आता शेवटी ते त्यांच्यावर सगळी जबाबदारी, म्हणजे ते त्यांच्यावर आहे सगळं. ठीक आहे.